तर काय म्हणता बोलतो ना आपल्या आता डेली ब्लॉग नाही याचं कारण म्हणजे आपली चालू होती रेग्युलर शूट. आता आपले शूट पण मॅनेज करणं, आपले ब्लॉग पण मॅनेज करणं, त्याच्यात आपलं स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे, याच्यामुळे आपले काही ब्लॉग आले नाही. मग आज इकडे शूटवर आल्यावर पहिले आपलं गेमबल वगैरे सेट करून घेतलं. तर आज होता आपल्याला एक एंगेजमेंटचा शूट. आता तो शूट मी कसा मॅनेज करला ते सर्व सांगतो मला. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग फक्त शेवटपर्यंत पहा. आजचा शूट आपल्याला आपल्या गावापासून काही जास्त दूर नव्हता. आता एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू व्हायच्या पहिलेच मी इकडे शूटच्या लोकेशनवर येऊन पोहोचलो होतो. आता शूटच्या लोकेशनवर आल्यावर आपल्याला तेवढा पण रॅन्डम क्लिपा घ्यायच्या होत्या, ते पहिले शूट करून घेतल्या. मग इकडे आपल्याला ज्या पण नवरदेव नवरीच्या रॅन्डम क्लिपा काढायच्या होत्या, क्लिप क्लिक करून घेतल्या. आता एंगेजमेंट मध्ये जे मेन काम असते म्हणजे की रिंग घालायचं, ते एकदम प्रॉपर मध्ये मी शूट करून घेतलं. आता एंगेजमेंटच्या शूट मध्ये हा प्रपोज करताना शूट हे तर एकदम कंपल्सरी आहे. एंगेजमेंटच्या मंडपामध्ये आपल्याला जो पण शूट कव्हर करायचा होता तो शूट एकदम प्रॉपर मध्ये कव्हर करून घेतला. मग इकडे जेवण वगैरे करून आता मारला तो आपले इंडोर शूट. इंडोर शूट मारण्यासाठी सर्वात मेन कारण म्हणजे की बॅकग्राऊंड. त्याच लोकेशनच्या शोधात आम्ही येऊन पोहोचलो इकडे काय पिंपळाच्या झाडाखाली. चला म्हटलं आज काही ना काही आपल्याला वेगळं बॅकग्राऊंड भेटलंय, आज काही ना काही आपला व्हिडिओ एकदम वेगळा आला पाहिजे. आता मी एंगेजमेंटचा शूट आपल्या पेजवर अपलोड केलाय आणि त्याला 10K च्या वर व्ह्यू पण गेलाय. चला तर आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.